नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, अंगी कल्पकता आणि इच्छा असेल ना तर ती व्यक्ती नक्कीच आपल्या आयुष्यात यशस्वी होऊ शकते. याचं उदाहरणच द्यायचं झालं तर नेल्लोरच्या सुहास बी शेट्टींचं उदाहरण अगदी यासाठी चपखल बसू शकतं. हे सुहास बी शेट्टी आंध्र प्रदेशचे नेल्लोरचे. त्यांनी फार्मसीमध्ये PhD केल्यावर त्यांना असं वाटलं की आपल्या आईवडिलांजवळ राहावं. 2013मध्ये ते नेल्लोरला आपल्या घरी आले. तिथे काहीतरी करायचं त्यांनी ठरवलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं की शुद्ध देशी दूध त्यांच्या शहरात बाकी शहरांच्या तुलनेत खूप स्वस्त मिळते. जे दूध त्यांच्या शहरात 50 ते 60 रुपये लिटरला मिळतं तेच मोठ्या शहरांमध्ये 120 ते 130 रुपयांपर्यंत महाग आहे. त्यांचे आजोबा 2 दशकाआधी आईस्क्रीम बनवायचे. त्यांचं त्या काळी आईस्क्रीमचं दुकान होतं. मग काय, त्यांनीसुद्धा तोच व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पारंपरिक पद्धतीनं आईस्क्रीम बनवायला सुरुवात केली. आईसबर्ग आईस्क्रीम या नावानं शॉप सुरू केल्यानंतर पहिल्या दिवशी त्यांनी 45 लिटर आईस्क्रीम बनवलं. ते लगेचच संपलं. मग 5 दिवसांनी त्यांनी दुप्पट आईस्क्रीम बनवून शॉप पुन्हा सुरू केलं. त्यांच्या आईस्क्रीमला जबरदस्त प्रतिसाद मिळायला लागला. पुढच्या 3 वर्षात दक्षिण भारतात त्यांचे 15 आउटलेट्स सुरू झाले आणि दुकानांची फ्रँचायझी पण द्यायला लागले. आईसबर्ग ऑर्गॅनिक आईस्क्रीम देशी गाईचं दूध, ऑर्गॅनिक तूप आणि भाज्यांपासून बनवलेले कलर्स वापरतं. त्या आर्टिफिशियल प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही. त्यांच्या नेल्लोरमध्ये 2 फॅक्टरीज आहेत आणि दोन्हीही 80% सोलर एनर्जीवर चालतात. त्यांचे आता एकूण 70पेक्षा जास्त आउटलेट आहेत. द बेटर इंडिया या वेबसाईटनुसार त्यांच्या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर 12 कोटी रुपये आहे. आहे की नाही? इच्छा आणि कल्पकता या दोन्हींचा संगम साधला गेला तर नक्कीच कुठलीही व्यक्ती आपल्या व्यवसायात, आपल्या करिअरमध्ये यशस्वी होऊ शकते. हेच खरं. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.